ठाणे जय भवानी नगर गणपति कारखाना परिसर में महालक्ष्मी अयप्पा सेवा संस्था के माध्यम से तकरीबन 12 सालों से श्री अयप्पा स्वामी महापूजा एवं महाप्रसाद का भव्य आयोजन किया गया। महापूजा का आयोजन नागेश रामा शेट्टी गुरुस्वामी द्वारा किया गया, जिसमें प्रमुख अतिथि के रूप में शिवसेना महिला आघाड़ी प्रमुख एवं पूर्व महापौर महिला आर्थिक विकास महामंडल अध्यक्षा मीनाक्षी शिंदे की उपस्थिति रही, जहां उन्होंने भगवान अयप्पा स्वामी के दर्शन किए एवं प्रसाद का लाभ लिया। महाप्रसाद का लाभ हजारों श्रद्धालुओं ने लिया। कार्यक्रम में विशेष योगदान प्रसाद नागेश शेट्टी सोनू शेट्टी का रहा। मस्त जनता साकार ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಬಹುದು। ನಿಕಲಿಗೆ ಮಾತರಿಗೆ ಈಗ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪೊರ್ಲುಡು ನಡಪಲು ನಿಕಲಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಸಂಘವ ಇದು ಪೊರ್ಲುಡು 15 ರೂಪಾಯಿ ನಡಪಲು ಕೊಟ್ಟು ಸುಮಾರು 1 ಗಂಟೆ ತನ್ನ ಸುಸ್ವಾಮಿ ಕಂಡರೆ कोई बिना खाना खा के जाएगी नहीं। बहुत टेस्टी साउथ इंडियन डिशेस वो काउंटर में आपके लिए उधर कार्यक्रम को विशेष आया। उसको आज का एक सुंदर मंदिर पहाड़ में बसा हुआ उपवास के बाद वहाँ पर दर्शन करते मकर संक्रमण के दिन अयप्पा स्वामी ने मकर ज्योति के माध्यम से वहाँ पर अयप्पा स्वामी को दर्शन करते। ಕಲಿಯುಗದ ವರದ ಸ್ವಾಮಿಗೆ ಮಕರ ಸಂಕ್ರಮಣದ ದಿನ ಮಕರ ಜ್ಯೋತಿಯ ಮೂಲಕ ನಮಗೆ ದರ್ಶನ ಕೊಡುವವರು ನಮ್ಮ ಮಾತಾ ದೇವರು ವ್ರತಧಾರಣ ಹಲವಾರು ಉದಾಹರಣೆ ಸುಮಾರು 20 ವರ್ಷ ನಿರಂತರವಾದ ಅಯ್ಯಪ್ಪ ಸ್ವಾಮಿ ಶಬರಿಮಲೆಗೆ ಯಾತ್ರಾ ಬಂದಿನ ಶ್ರೀ ಚಿತ್ರಕೂಟ ನಡಪಂಚಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ तर महालक्ष्मी अयप्पा सेवा संस्था गेली 12 वर्ष सातत्याने या माजिवड्याच्या ठिकाणी पूजेचं आयोजन करते आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनतेला अयप्पा स्वामी काय आहेत हे साऊथ इंडियन लोकांमुळे माहिती होतं आणि ह्या दर्शनासाठी सर्व जाती धर्माची लोक इथे प्रामुख्याने येतात। तुम्ही भंडाऱ्याचं आयोजन पण मोठ्या प्रमाणात होतं आणि सर्व जातींना घेऊन इथे हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। दक्षिण भारतामध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात या डिसेंबरच्या अखेरीस केला जातो, कारण संक्रांतीमध्ये ह्याचा मोठा जल्लोष आपण सबरीमल्यामध्ये करतो। त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचं पूजेचं आयोजन आणि भंडाऱ्याचं आयोजन केले जातं। त्याचप्रमाणे माजिवडा गावामध्ये गेली 12 वर्ष सातत्याने ह्या पूजेचं आयोजन केले जातं आणि इकडच्या भाविकांना या तीर्थप्रसादाचा लाभ दिला जातो। तर सगळ्या भाविकांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत। आपण काय आवाहन करणार? मला असं वाटतं की भक्त जे तुम्ही आता इथे बघत असाल तर शिस्तबद्ध पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं। संपूर्ण दक्षिण भारतीय लोक या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि त्या माध्यमातून सर्व जाती धर्माची लोक इथे येत असतात। पण आपण इथे बघाल की गर्दी असताना देखील नियोजनबद्ध पद्धतीने लोक लाईनीत उभी राहून दर्शनाचा लाभ घेतात आणि भंडाऱ्याचा देखील आस्वाद घेतात। तर मला असं वाटतं आव्हान करण्यासारखी गोष्ट त्यांच्याकडे नाहीये, कारण त्यांनी स्वतः देवाचं पावित्र्य कसं ठेवायचं हे त्यांनी स्वतः सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलेले बस। कारण मुळात मी दक्षिण भारतातली असल्यामुळे मला असं वाटतं की एक माझ्या समाजातील लोक हा कार्यक्रम करतात, तर माझ्यासाठी ती खूप अभिमानाची गोष्ट आहे। कारण दक्षिण भारतातनं जशी दक्षिण भारतीय लोकांची ही कर्मभूमी आहे, कोणाची जन्मभूमी नाहीये, पण माझी स्वतःची जन्मभूमी आहे। पण माझ्या समाजातील लोक या ठिकाणी देखील आपल्या जाती धर्माचा जो प्रसार करतायत ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना सामावून घेतात। तर त्याच्यामुळे मला हे खूप प्राऊड मोमेंट आहे माझ्या।